हॅलो एव्हरीवन. कदाचितच कोणी असं असेल ज्याला नूडल्स आवडत नसतील आणि त्यातल्या त्यात मला तर प्रचंड प्रमाणात आवडतात आणि तेही बाहेरचे नाही बरं का, फक्त माझ्या मम्मीने केलेले. कारण मी लहानपणापासून तेच खात आली आणि जाम भारी लागतात हो. आता तर हे नूडल्स मी बनवलेत पण रेसिपी माझ्या मम्मीची आहे. तुम्हाला पण पाहायची आहे? चला तर मग बघूयात. तर सगळ्यात आधी आपल्याला नूडल्स कुक करून घ्यायचे. त्यासाठी मी गॅसवर पातेल्यामध्ये पाणी ठेवलंय. मी इथे चिंग्स चायनीजचे व्हेज हक्का नूडल्स यूज करते. तुम्ही कोणत्याही ब्रँडचे नूडल्स यूज करू शकता. जेव्हा पाण्यामध्ये एक बॉईल येईल त्यावेळी आपल्याला नूडल्स त्यामध्ये सोडायचे आहेत आणि 2 ते 3 मिनिटांसाठी आपण नूडल्स असेच कुक होऊन द्यायचे. 2 ते 3 मिनिटांमध्ये छान नूडल्स कुक होतात आणि छान स्ट्रेची पण होतात. त्यापेक्षा जास्त आपल्याला नूडल्स ओव्हर कुक करायचे नाही आहेत, नाहीतर त्याचा गाळ होऊ शकतो. इथे मी गॅसची फ्लेम ऑफ केली आहे आणि नूडल्सचं सगळं एक्सेस वॉटर काढून सगळे नूडल्स मी एका प्लेटमध्ये काढून घेते आणि या पद्धतीने नूडल्स खूप छान होतात. एकदा नक्की करून पहा. फक्त तुम्ही करेक्ट टायमिंगवरती नूडल्सला पाण्यातून बाहेर काढलं पाहिजे, ते छान स्ट्रेची होतात. आता मी यामध्ये काही इन्ग्रेडियंट ॲड करते, जसं की 1 टेबलस्पून मी इथे ऑइल ॲड केलंय, 1/4 टीस्पून हल्दी पावडर आणि 1 टीस्पून मी इथे सॉल्ट ॲड केलंय. आता मेन गोष्ट करायची आहे, फोर्कच्या हेल्पने आपण सगळे नूडल्स व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे. ही प्रोसेस केल्याने ना नूडल्स छान सेपरेट होतात, चिकटलेले अजिबात राहत नाहीत. तुम्ही पाहूच शकताय किती मोकळे मोकळे दिसत आहेत. तुम्ही म्हणत असाल नूडल्समध्ये हल्दी कोण ॲड करतं, बट ही माझ्या मम्मीची रेसिपी आहे आणि मग मम्मीची रेसिपी म्हटल्यावर कुछ तो देसी टच आणाही आहे ना. आणि नूडल्स कुक केल्यानंतर ना आपण ह्या सर्व गोष्टी जेव्हा ॲड करतो ना त्यामुळे नूडल्समध्ये खूप छान टेस्ट येते. आता आपण याला थंड होण्यासाठी साईडला ठेवूयात. नूडल्स जोपर्यंत थंड होत आहेत तोपर्यंत आपण काही व्हेजिटेबल्स कट करून घेऊयात, जसं की ढोबळी मिरची, गाजर, कांदा आणि कोबी. तुम्ही तुमच्या चॉईसनुसार इथे व्हेजीज ॲड करू शकता. आता या सर्व भाज्या ज्या आहेत त्या मी इथे जुलियन्समध्ये म्हणजे स्लाइसमध्ये कट करून घेते. मी इथे 2 पॅकेटच्या नूडल्ससाठी भाज्या कट करते. तुम्ही तुमच्या चॉईसनुसार भाज्यांचं प्रमाण कमी जास्त करू शकता. खरं म्हणजे मला ना पर्सनली बाहेरचे चायनीज आयटम अजिबात आवडत नाहीत, मग ते चायनीजवरचे असोत किंवा हॉटेलमधले. त्यामुळे आम्ही चायनीज आयटम शक्यतो घरीच बनवतो आणि त्यातल्या त्यात एक डिश तर सारखीच असते, ती म्हणजे नूडल्स, कारण ते मला खूप आवडतात. तर मग भरपूर गप्पा झाल्या. इथे सगळ्या व्हेजीजही कट करून झाल्या आहेत. आता माझ्या मम्मीच्या हातचे नूडल्स एवढे टेस्टी का बनतात ती गोष्ट आपण बनवतोय. तर त्यासाठी मी मिक्सर जारमध्ये 4 ते 5 तिखटवाल्या मिरच्या घेतल्या, 1 इंच आलं, 10 ते 12 लसूण पाकळ्या, 1/2 टीस्पून सॉल्ट ॲड करून याला छान बारीक करून घेतलंय. चला तर इथे खरडा पण आपला तयार झालेला आहे. ऑलमोस्ट सगळी तयारी आपण करून घेतली आहे. इथे नूडल्स पण छान थंड झालेत. चलो तो इन्हें फ्राय कर लेते हैं. तर त्यासाठी मी गॅसवरती एक पॅन ठेवला आहे, त्यामध्ये 1 टेबलस्पून मी ऑइल ॲड केलं आहे आणि आपण जो खरडा बनवला आहे तो मी इथे 1 टीस्पून एवढा ॲड केला आहे. याला थोडंसं मिक्स करून मी इथे सगळ्या व्हेजीज ॲड करते. व्हेजीज ॲड केल्यानंतरनं आपल्याला हाय फ्लेमवरती 30 ते 40 सेकंदांसाठी या व्हेजीज छान टॉस करून घ्यायचे आहेत किंवा मिक्स करून घ्यायचे आहेत. याने ना व्हेजीजचा क्रंच पण तसाच राहतो आणि व्हेजीजमध्ये एक स्मोकी फ्लेवर येतो छानसा. 30 ते 40 सेकंदांसाठी व्हेजीज फ्राय केल्यानंतर ना आपल्याला लगेचच यामध्ये नूडल्स ॲड करायचे आहेत. मी इथे 2 बॅचेसमध्ये नूडल्स फ्राय करणार आहे, त्यामुळे मी हाफ नूडल्स आत्ता ॲड केलेत. आपल्याला लगेचच यामध्ये सगळे सॉसेस ॲड करून घ्यायचे आहेत, जसं की मी इथे 1 टीस्पून सोया सॉस, 1 टीस्पून रेड चिली सॉस ॲड केलं, 1 टेबलस्पून शेजवान सॉस, 1 टीस्पून टोमॅटो केचप मी इथे ॲड केलं आहे. आता या सर्व गोष्टी आपल्याला फोर्कच्या हेल्पने छान मिक्स करून घ्यायच्या आहेत नूडल्समध्ये. तुम्ही हवं तर शेजवान सॉस स्किप करू शकता कारण तो ऑप्शनल आहे. छान मिक्स केल्यानंतर ना तुम्ही इथे टेस्ट करून सॉल्ट ॲडजस्ट करू शकता. आणि नूडल्स कधी पण हाय फ्लेमवरतीच फ्राय करायचे आहेत आपल्याला 1 ते 2 मिनिट, तेव्हाच व्हेजीजमध्ये छान क्रंचीनेस राहतो आणि नूडल्सला पण एक स्मोकी फ्लेवर येतो. 2 मिनिट नूडल्स हाय फ्लेमवरती फ्राय केल्यानंतर मी गॅसची फ्लेम ऑफ केली आहे आणि चॉप कोरिअँडर मी इथे ॲड केली आहे. तुमच्याकडे स्प्रिंग ऑनियन असतील तर ते नक्कीच तुम्ही ॲड करा. माझ्याकडे इथे नव्हते म्हणून मी कोरिअँडर यूज केली आहे. यहाँ पे हमारे गर्मा गर्म मेरी मम्मी स्टाइल चाउमीन रेडी है. आहा, काय स्पायसी मस्त छान स्मेल येते. मला तर असं झालं मी कधी नूडल्स खाईल. या पद्धतीने एकदा नक्की नूडल्स ट्राय करा, कारण आपण जो खरडा यूज केला आहे ना त्याने नूडल्सची टेस्ट ना नेक्स्ट लेवल होऊन जाते. आणि तसंही ही रेसिपी माझ्या मम्मीची आहे, मग बेस्ट तर असणारच ना, बिकॉज आवर मम्मीज आर ऑलवेज बेस्ट ना.
तर मग तुम्ही कधी ट्राय करता हे स्पायसीवाले नूडल्स? मी जर एकदा हे नूडल्स घरामध्ये बनवले ना तर तुम्हाला सारखेच बनवावे लागतील, ही माझी गॅरंटी. चला तर मग लवकर गरमागरम नूडल्स बनवा आणि एन्जॉय करा. ही रेसिपीला लाईक, शेअर अँड चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका बरं का.